विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेडक जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीने प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे। याच पार्श्वभूमीवर नुकतेच नरवड येथील लक्ष्मीनगर परिसरात भाजपची जाहीर सभा उत्साहात संपन्न झाली। या सभेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी नरवड येथील सरपंच मारुती जमादार, राजू कोरे, सरपंच धनश्री पाटील, शिवाजी होनमोरे, शिवगुंडा पाटील, नंदू कांबळे, धनाजी पाटील, देवगोंडा पाटील, रामा पाटील, अरविंद कांबळे, शिवाजी भंडारे, लक्ष्मण कुलकर्णी, राजाराम कुलकर्णी, माळी साहेब, शुभम रोकडे, पोपट कोल्हापुरी, सुखदेव शेळके, तानाजी माळी, विष्णू भेरडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। बेडक जिल्हा परिषद गटातून बाळासाहेब होनमोरे यांच्या पत्नी अस्मिता बाळासाहेब होनमोरे या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले। सभेत बोलताना बाळासाहेब होनमोरे यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकास कामांच्या जोरावरच पुन्हा एकदा जनतेच्या दारात येऊन नव्याने काम करण्याची संधी मागत आहे। केवळ भाजपची सत्ता असल्यानेच सर्वांगीण विकास शक्य असून जनतेने यावेळी भाजपच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा द्यावा असं मत त्यांनी व्यक्त केले। भागासाठी मला काहीतरी करायचं आहे म्हणून आम्ही विरोध करत राहिलो, पण हा विरोध करत असताना माझ्या लक्षात आलं जर आपण सत्ताधारीमध्ये नसेल तर मला एखादा उद्योग काढायचा आहे, मला एखादा कारखाना काढायचा, कारण आज 11,000 कोटीची जिल्हा बँक माझ्या ताब्यात आहे आणि माझ्या एखाद्या सामान्य महिलांच्यासाठी, माता भगिनींसाठी जर मला उद्योग करायचा असेल, मला माझ्या तरुणांच्या हाताला काम द्यायचं असेल तर कारखाना काढायची ताकद माझ्याकडे, जिल्हा बँकेकडे पैसे भरपूर आहेत, पण मंजुऱ्या देणारं शासन हे शासन आपलंच लागतं आणि मंजुऱ्या देणारं शासन जर आपलं नसेल तर आपण काही करू शकत नाही। हा माझा अनुभव आहे। आज माझ्यासमोर एक व्हिजन आहे। माझं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं, आज आपले पालकमंत्री चंद्रकांत दादांशी बोलणं झालं आणि आपले सर्वांचे लाडके आमदार आपले सुरेश भाऊशी माझं बोलणं झालं। गेले 6 महिने मी त्यांच्या संपर्कात राहिलो आणि आपल्याला खूप मोठा एक चांगला उद्योग मिरज पूर्व भागामध्ये द्यायला त्यांनी मान्य केलंय आणि त्यामुळं मी आज भाजपमध्ये आलो आणि तुम्हाला शब्द देतो की या भागामध्ये 100% येत्या 2 वर्षामध्ये 2,500 तरुणांना, त्याच्यामध्ये माता भगिनी असतील, तरुण असतील, त्याला काम देण्याचं आपण काम करायचं। आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बाबतीत बोला झालं तर अगदी तुम्हाला सांगतो शासनाच्या योजना अगदी टाटा बिर्लापासून लुल्या पांगळांच्यापर्यंत, अगदी विधवा परित्यक्त्यापर्यंत, साध्या माणसापासून टाटा बिर्लापर्यंत उद्योगापर्यंत उद्योजकांच्या योजना असतात। पण त्या योजना हजारो शेकडो योजना आहेत, पण त्या योजना स्वतः इथे येऊन राबत नसतात। त्या योजना अशा लोकप्रतिनिधींनी स्वतः अभ्यास करायचा असतो आणि त्या योजना असे तुमच्यासारख्या यांच्यातला लाभार्थी शोधून तो लाभ द्यायचं काम करायचं असतं आणि ते लाभ द्यायचं काम आमचे दोन्ही उमेदवार करतील याची मला खात्री आहे।